दरम्यान आम्ही आमंत्रित करतोय सन्माननीय अजयजी भोईर सरांना त्यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय. वैभव सातपाटी संघाचा गोलंदाज यायचा आहे प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी. एबी ट्रॉफीचे सर्वे सर्वा आदरणीय अजयजी भोईर सरांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर, फक्त 3 धावा 1 गडी बाद आणि म्हणूनच या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल. शुभेच्छा देताना कॉंग्रॅच्युलेशन म्हणतायत. मॅन ऑफ द मॅच एका बाजूने आपण बघू शकाल प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेताना वैभव आणि मागे आपण बघतायत कुणाल दादांच्या माध्यमातून जय हिंदवी अखंड भारत, जय हिंदवी महाराष्ट्र, हिंदू श्री कुणाल दादा पाटील अभिनंदन करतोय. सन्माननीय अजयजी भोईर सरांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हा आणि या मॅचचा मनमुराद आनंद आपण मुख्य मंचावरून घ्यायचा. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. शिरगाव संघ पार्टिसिपेशन ट्रॉफी सन्मान चिन्ह घेण्यासाठी या प्लीज या. वेलकम बॅक. मेगा स्क्रीनवर चमचमणारी करंडक आपण सध्या पाहू शकतायत. पंचांचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी पोहोचला जातोय. लक्षात असू द्या 5 षटके तुम्हाला 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करावेच लागतील. रूल्स अँड रेग्युलेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचवित आहोत. आणि पहिल्या 20 मिनिटांमध्ये जर 4 षटकं परिपूर्ण झाली नाहीत तर शेवटच्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर केवळ 4च क्षेत्ररक्षक तुम्ही ठेवू शकाल. ही नियमावली दोन्ही देखील संघांपर्यंत आम्ही पोहोचवित आहोत. कृपया करून शिरगाव संघाचा प्रतिनिधी आपण यावं मुख्य व्यासपीठावर. आपणास सन्मानित केलं जाईल या स्पर्धेची भेट म्हणून. पहिला चेंडू लोअर फुलटॉस स्वरूपामध्ये बॅटवरती ब्रश होईपर्यंत भरपूर डीप झाला होता चेंडू. पहिलं षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकाल प्रणय दत्तात्रेय पाटील फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. मंगलमूर्ती विराथन संघाच्या माध्यमातून सलामीवीर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेहरकिणी अँड जित पाटील. ओहो, यावेळेस मात्र प्रॉपर सूर्यकुमार अशोक यादव याची आठवण यावी काही क्षणांसाठी. काय स्टायलिश स्ट्रोक. टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार खेळाडू अर्थातच प्रथमेश अरुण ठाकरेच्या आठवण यावी. ब्रँड ऑफ वॉरेट इतका सुंदर फटका सजविला जातोय मैदानाच्या आतमध्ये. जित पाटील ब्रँड ऑफ रावळे. व्हॉट अ सुपर स्ट्रोक. अद्वितीय स्वरूपामध्ये फटक्याची निवड आणि काय जबरदस्त मनगटांचा वापर नेमका कसा करावा याचं एक उच्च श्रेणीय उदाहरण बघायला मिळालं जितच्या माध्यमातून. पुढील चेंडू घेऊन प्रणय राईट आर्म वरती विकेटचा मारा. यावेळेस मात्र अद्वितीय जबरदस्त मॅजिकल ग्लोरियस आउटस्टँडिंग पीस ऑफ बॉलिंग. जबरदस्त चेंडू मात्र पिच होत असताना प्रणय दत्तात्रेय पाटील याच्या माध्यमातून खुल्या गटामध्ये सध्या एक प्रोफेशनल व्यावसायिक खेळाडू म्हणून त्याची ओळख पाहायला मिळते. आणि 2 वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने विजय मामा चंदन सारची स्पर्धा ज्याने गाजवली बेस्ट बॉलर आणि भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी याच्या समवेत खेळलेला खेळाडू सध्या इन ऍक्शन. यावेळेस पुन्हा एकदा स्टायलिश 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 स्ट्रोक. जित पाटील रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांची मन जिंकतोय. ब्रँड ऑफ रावळे टेक्निकल बॅटिंग ग्रेट शॉट 4.
टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये आपण पाहिलं असेल फुलटॉस चेंडूवरती स्लॉक स्वीप सर्वात जास्त सर्वश्रेष्ठ पद्धतीने कोण खेळत असेल तर तो आहे प्रथमेश अरुण ठाकरे आणि त्याची आठवण जीत पाटील ब्रँड ऑफ रावळे. काय फलंदाजी सुरू आहे यावेळेस, रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं पॉइंटच्या परिक्षेत्रामध्ये. मिस्टर निशांत कारभारी याचे सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहू शकलात पॉइंट परिक्षेत्रामध्ये. पहिल्या षटकातील 5 चेंडू फेकून झालेले आहेत. 9 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 मातब्बर संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळीमधील द्वंद्व युद्ध. मंगलमूर्ती विराथन वर्सेस जागमाता रावळे. पहिल्या षटकाचा खेळ हा अधिकृत स्वरूपामध्ये संपन्न होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करत असताना जागमाता रावळे हा संघ जाऊन पोहोचलाय 9 या अंकावर. चक वळूया आपण शिरगाव संघाचा यथोचित शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. ऋषिकेश गावड राऊत रवींद्रजी किनी सरांच्या माध्यमातून या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपण देतोय. शिरगाव संघनायक ओनर आपल्याला बघायला मिळत आहेत. वेलकम, आपण इथे आलात, सुंदर सहकार्य आम्हाला केलं त्याबद्दल आपलं कौतुक आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर रितेश किणी अर्थातच बबलू आपल्याला पाहायला मिळतोय. कर्णधार कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट मैदानाच्या आतमध्ये. मुख्य खेळपट्टीवरती आपण अनुभवू शकतात. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता है यारो, हौसलों से उडान होती है. आणि आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर विटी लाईनचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून सुप्रसिद्ध रितेश किणीच्या विरोधात सुंदर फटका. यावेळेस डीप स्क्वेअर लेग, परिक्षेत्राच्या अगदीच पलीकडे चेंडू निघून चाललाय. चौकार. ग्रेट बॅटिंग बाय निहिल. सुपर स्ट्रोक. 4. केतनजी भोईर, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया करून आपण यावं मुख्य व्यासपीठाजवळ. आपणास नम्र विनंती. बस आणखीन एक रिव्हर्सचा फटका आपण अनुभवू शकलात. जबरदस्त यष्टीरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. धावांची संख्या जर आपण तपासून पाहिली तर प्रोग्रेस कार्डवरती जाऊन पोहोचले. 15 या अंकावर 15 रन्स फलकावरती सजलेले आहेत. सुंदर गुणलेखन अमर पाटील ब्रँड ऑफ मायकोप यांच्या माध्यमातून काही क्षणांसाठी MP रिंगम अँड GJ सॉल्स यांची आठवण करून देतात. टेनिस क्रीडा इंटरनॅशनल क्रिकेटमधील पहिले 2 गुणलेखक म्हणून खऱ्या अर्थाने ओळखले गेले. ते 5 जानेवारी 1971च्या दिवसामध्ये इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया सामन्याच्या माध्यमातून आणि त्यांची परिपूर्ण आठवण ब्रँड ऑफ मायकोप अमर पाटील यांच्या माध्यमातून. सुंदर गुणलेखन. यावेळेस मात्र द बॅकवर्ड स्क्वेअर लेग, परिक्षेत्राच्या पलीकडे. काय फटक्यांची निवड आहे. निहिल किणी ब्रँडचा हा ब्रँडेड चौकार आपण पाहिलाय. क्रीजचा पुरेपूर वापर. वाईड ऑफ दी ऑफ स्टंप शफल झाला, चेंडूला येऊ दिलं, ब्रश होऊ दिलं आणि तदनंतर मात्र हा अतिशय सुंदर फटका. ज्या प्रकारे या 2 षटकांमध्ये फलंदाजी झालंय, 360 डिग्री मधील फलंदाज अनेक डोळ्यांसमोर यावेत. सूर्यकुमार अशोक यादव असेल, अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स असेल. प्रॉपर बॅटिंग. यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. विराट प्रेम कोहली कॉपीबुक स्टाईलने सजवला गेलाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून धावांची टोटल जाऊन पोहोचले 2 20 धावा झालेल्या आहेत. नाबाद, बिनबाद, जिंदाबाद. 20 लॉस ऑफ 0 विकेट. 11 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. षटक क्रमांक 2 मधील शेवटचं आणि अंतिम स्वरूप घेऊन आपल्या हातखंडामधून हाताळण्याकरिता रितेश किनी बबलू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे. यावेळेस लवली डिलिव्हरी. देखते ही देखते रह गए. चारों खाने चित. हीच गोलंदाजीची खरी रीत बघायला मिळते. ते रितेश किणीच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ हा संपन्न होतोय. फलकावरती 20 धावा, 20 विदाउट लॉस. ऐकूयात एक सुश्राव्य श्रवणेंद्रियांना तृप्त करणारं संगीत आणि वळूयात नेक्स्ट ओव्हरकडे.
डिस्क चॉकी वीकेएम ट्रॉफी 2024 केळवे बर्नेपाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. 50वे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष अतिशय दर्जेदार असे एकंदरीत आयोजन आपण पाहतोय. अत्यंत सुसज्ज नेटनेटक्या सुशोभित प्रेक्षणीय आणि दर्शनीय मैदानामध्ये क्रिकेटचा नेत्रदीपक दैदिप्यमान आरसपाणी अभिजात सौंदर्य संपन्न सोहळा. अठ्ठा ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहू शकाल डीजे ऑपरेटर यांच्याकरिता 100 रुपीजचा कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. डीजे सुभाष कदम ब्रँड ऑफ टेंबी खोडावे आणि यांच्या डीजे ऑपरेटिंग करिता अठ्ठा ग्रुपच्या माध्यमातून 100 रुपीजचा कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळतं. वळूया सामन्याकडे जिथे धावांची टोटल जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्डवर 26-26 या अंकावर. आदरणीय सन्माननीय तुषारजी पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत आदरणीय सन्माननीय विनोदजी धापशी साहेब, दोन दिग्गज व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. 26 ऑन बोर्ड. एका बाजूने जीत तर दुसऱ्या बाजूने निहिल. इकडे आड तिकडे विहीर. एक तरफ से कुआ दूसरी तरफ से खाई. दोनों ओर से हो रही है जोरदार पिटाई. चांगला चेंडू आहे. आता कुठेतरी सूर शोधलेला आहे तो गोलंदाजाने. प्रणय पाटीलला आपण पाहतोय आतापर्यंत वैयक्तिक स्वरूपामध्ये 9 चेंडू त्याने हाताळलेले आहेत इंडिव्हिज्युअली आणि 9 चेंडूंमध्ये एक इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून या षटकामध्ये खूप सुंदर पुनरागमन. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. यॉर्क लेंथला प्राधान्य. जसप्रीत बुमराह कॉपीबुक स्टाईलचा चेंडू. लासेत मलिंगा ची आठवण यावी काही क्षणांसाठी. ट्रेंट बोल्ट मिचेल स्टार्क. लवली डिलिव्हरी प्रणय पाटीलच्या माध्यमातून. 2.4 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. 27 धावा फलकावर. 27 विदाउट लॉस. चित पाटील बस रिव्हर्सचा अटेम्प्ट जरूर होता परंतु काय षटक हाताळला गेलाय. दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण पूर्णपणे अधिराज्य गाजवलं गेलंय. वर्चस्व प्रस्थापित करणारे वाखाणण्याजोगी असीम उंचीवरील गोलंदाजी या ठिकाणी प्रणय दत्तात्रय पाटील ब्रँड ऑफ चाफेवाडे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. ती या षटकामध्ये पहिला चेंडू जर आपण पाहिला तर जरूर षटकार आला परंतु तदनंतर डॉट. तिसरा चेंडू डॉट. चौथ्या चेंडूवर सिंगल आणि 5वा चेंडू देखील डॉट. 11 चेंडूंमध्ये 16 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू हाताळण्याकरिता राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. बॅटर जित पाटील ब्रँड ऑफ रावळे. ऑन स्ट्राईक. फटका फसला. यष्टांच्या मागे रितेश किणी बबलू कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय. जित पाटील च्या खेळीस पूर्ण विराम. गॉन. बॅटर इन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हार्दिक घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत मुख्य खेळपट्टीवर. ऑफिशियली जर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर ॲक्युरेट 27 ऑन बोर्ड. आतापर्यंत 3 षटका हाताळण्याकरिता 11 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत. डिसिप्लिन फुल क्रिकेट मंगलमूर्ती विराथांच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळतं. वीकेएम ट्रॉफी 2024च्या माध्यमातून अनेक श्रोत्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. टॅपचा फटका आहे. अंडरआर्म कॉपीबुक स्टाईलने सजवला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या झोनमध्ये सुरेख पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स आपण अनुभवू शकलात. दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 इकॉनॉमिकल राहिला. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकतायत मिस्टर सुमित कारभारी जो 4थं षटक हाताळतोय. 5 षटकांचा सामना आहे. एक लॉंग टर्म क्रिकेट जरूर बघायला मिळेल. परिपूर्ण क्रिकेटचा आस्वाद
या सामन्याच्या माध्यमातून आपण अनुभवू शकाल. सुमित कारभारी पुढील चेंडू घेऊन कडे कडे खेळला गेला. ऑन साइडला सजवलेला फटका आहे. काव कॉर्नर आणि मिड विकेटच्या अगदीच सेंटरवर चेंडू ट्रॅव्हल होतोय. खूप सुंदर आणि अद्वितीय स्वरूपामध्ये पहिले 2 चेंडू हाताळलेले आहेत सुमित कारभारे यांच्या माध्यमातून. मागील 8 चेंडू जे इकॉनॉमिकल स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत. मंगलमूर्ती विराटन संघाचं पुनरागमन या सामन्यामध्ये मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. ती जागमाता रावळे संघाला. ऑन स्ट्राइक पुनश्च एकदा काय जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय. भुवनेश्वर कुमारच्या आठवण यावी काही क्षणांसाठी. 2016 आणि 2017 IPLचे 2 हंगाम बॅक टू बॅक पर्पल कॅपचा विनर म्हणून तो ओळखला गेला. आणि एक इकॉनॉमिकल गोलंदाज कसा असावा याचं सर्वश्रेष्ठ उदाहरण समोर आलं. तर टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर म्हणून अर्थातच ब्रँड ऑफ सांगली क्रिकेट अर्थातच विजय पावले त्याची देखील आठवण करून देतोय मैदानाच्या आतमध्ये सुमित कारभारी. मागील 9 चेंडू धावा पूर्णपणे जोखडून ठेवलाय आपल्या गोलंदाजीच्या साखळ दंडांमध्ये. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. चेंडू निघून जातोय. वाईड इश लॉंग ऑन परिक्षेत्राच्या पलीकडे षटकार 6. गुड शॉट. पाहायला मिळाला निहिल किणे ब्रँडचा हा ब्रँडेड षटकार आपण पाहू शकलात. 35 स्कोर कार्डवर 35 धावा. अत्यंत उपयुक्त असा षटकार होता परंतु पुनश्च एकदा निर्धावालाय. एक तुम्हारी तो एक हमारी, कभी तुम बारी तो कभी हम बारी, बारी बारी सबकी बारी. सुमित कारभारी मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू त्याने फेकलेले आहेत. जर एक षटकार वगळला आणि 5 चेंडूंमध्ये केवळ 8 धावा खर्चलेल्या आहेत. बघूया शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका जो आवश्यक झालाय. यावेळेस मात्र बॅट चेंज घेऊन शॉर्ट फाईन लेगच्या झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ इथे परिपूर्ण होतोय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलक जाऊन पोहोचलंय. 36 9च्या सरासरीने 14 मिनिटे आणि 21 सेकंद खर्च करण्यात आलेले आहेत. ती 4 षटकांसाठी डिसिप्लिन फुल क्रिकेट जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. फलकावर धावसंख्या 36, 36 धावा. 4 षटकांचा खेळ येथे परिपूर्ण होतोय. खूपच सुंदर आणि अद्वितीय स्वरूपात स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं, पद्धतशीर व्यवस्थापन कसं असावं. ऑल इज वेल. क्रिकेटचा नेत्रदीपक दैदिप्यमान आरसपाणी अभिजात सौंदर्य संपन्न अग्रमानांकित अग्रवलयांकित उच्च श्रेणीय सोहळा याची देहा याची डोळा मनोरंजनाची भरीव कॅप्सूल एंटरटेनमेंटचा डबल डोस अर्थातच आपण पाहू शकाल. VKM ट्रॉफी 2024 आज की शाम किसके नाम ग्रँड फिनालेचा दिवस. तब्बल 1 लाख प्रथम पारितोषिक आणि चमचमणाऱ्या करंडकांचा हकदार कोण हे ठरविणारा सुपर ब्लॉकबस्टर संडे आपल्याला अनुभवायला मिळतोय. 36 धावा फलकावर. 4च्या एकंदरीत 4 षटकांचा खेळ जो परिपूर्ण पाहायला मिळतोय. 4चा आकडा जो IPL मध्ये चमकला. 4 ऑक्टोबर 1997 मध्ये जन्मलेला ऋषभ राजेंद्र पंत. 27 करोड महाकाय इतिहास न भूतो न भविष्यती. एका रात्रीत मालामाल. यंदाच्या हंगामामध्ये आपण तो खेळाडू पाहिलेला आहे. धावांची टोटल मात्र या ठिकाणी हलकीशी वधारेल. ती प्रोग्रेस कार्डवरती जाऊन पोहोचेल. 37. शेवटचं आणि अंतिम षटक सुरू आहे. येथे विचार करावा लागेल. तो एका बाजूने हार्दिकला आपण पाहतोय त्याच्या साथीने निहिल किणे. येथे मात्र एकच विचार तो म्हणजे फक्त आणि फक्त षटकार. कारण धावा कमी झालेल्या आहेत. जर आपण 24 चेंडूंचा विचार केला तर इकॉनॉमिकल गोलंदाजी मंगलमूर्ती विराटन संघाच्या माध्यमातून हाताळली गेलंय. आता या शेवटच्या षटकावरती हल्ला प्रति हल्ला हल्ला बोल षटकारांचा धुमधडाका अत्यावश्यक झालाय. तो जागमाता रावळे संघासाठी. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्रिकेटच्या विश्वातील अत्यंत सुरक्षित फटका. चौकार 4. डिस्क चॉकी. सुंदर क्रिकेटच्या परिपटलावरील क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरील सर्वात सुरक्षित फटका अर्थातच गोलंदाजाच्या डोक्यावरून खेचलेला चौकार यावेळेस बघायला मिळाला. पुनरागमन कसं करावं म्हणतात ना की सुबह का भुला अगर शाम को घर लौट आ जाए तो उसे भुला नाही कहते. आणि याचा फॉर एक्झाम्पल आहे तो मंगलमूर्ती विराटन संघ. खास करून या इनिंग मध्ये
चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा एक इकॉनॉमिकल चेंडू हाताळला गेला. तो गोलंदाज प्रथमेश अर्थातच बंटी याच्या माध्यमातून एक उंच सकल बांध्याचा खेळाडू मॉर्ने मॉर्केलची काही क्षणासाठी आठवण यावी त्याची शरीरयष्टी पाहून सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. यावेळेस मात्र फुलटॉस आहे ऑन साइडला. चेंडू सरळ निघून जातोय. छो 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 मंतर षटकार 6. ग्रेट बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर निहिल किणी ब्रँड ऑफ जागमाता रावळे क्रीजचा पुरेपूर वापर. रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल. थॉमस डायस कॉपीबुक स्टाईलचा फटका डीप स्क्वेअर लेग परिक्षेत्राच्या पलीकडे निघून जातोय. अद्वितीय फलंदाजीचं पृथक्करण. असीम उंचीवरील विविध यशाची क्षेत्रे पादाक्रांत करणारी दर्जेदार फलंदाजी. या चेंडूवर निहिल 17 चेंडूंमध्ये 34 धावांची वादळी खेळी. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका आहे. सूर्यकुमार अशोक यादव कॉपीबुक स्टाईलने डीप पॉइंट परिक्षेत्राच्या पलीकडे एक अद्वितीय इनिंग आपल्या कारकिर्दीमधील अजरामर खेळीच्या उंबरठ्यावरती आहे. 18 चेंडूंमध्ये 38 धावांची एक अविस्मरणीय खेळी, उपयुक्त खेळी जागमाता रावळे संघाकरिता मैदानाच्या आतमध्ये निहिल किणीच्या बॅटमधून. सांघिक टोटल जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्डवर 52. 50 पार. शेवटचा आणि अंतिम षटक हे प्रगतीपथावर. वन्स अगेन बंटी राइट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस आहे ऑन साइडला. जैसी गेंद वैसी नसीहत. दिशा से भटके तो मिलेंगे जोरदार फटके. काय विलक्षण इनिंग बघायला मिळाले. निहिल किनीच्या बॅटमधून तब्बल 44 धावा कुठल्या गेलेल्या आहेत अवघ्या 19 चेंडूंमध्ये. येस, आय एम अ चॅम्पियन, आय एम अ गुड प्लेयर. कॅमेरा झूम इन होईल तो निहिल किनी या खेळाडूवर. मेगा स्क्रीनवरती हा अभिमानाचा क्षण. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे निहिल किनी करिता. 19 चेंडूंमध्ये 44 धावांची विस्फोटक, विध्वंसक, आक्रमक, चित्रभानू, ज्वलंत खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. ब्रँड ऑफ जागमाता रावळे ग्रेट इनिंग. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 59 59 धावांचं टार्गेट मंगलमूर्ती विरातन. थँक्यू. आपण मुख्य मंचाकडे आम्ही विनंती करतोय सन्माननीय आदरणीय जगदीशजी घरत सरांना त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय तुषारजी पाटील साहेबांचं करतोय. या ठिकाणी पण वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय तुषारजी पाटील साहेब यांचं स्वागत जगदीशजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते. मायेचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह, सुवर्णमहोत्सवी वर्ष, मानाची, प्रतिष्ठेची, सन्मानाची ट्रॉफी आपण बघतायत. व्हीकेएम सुवर्णमहोत्सवी वर्ष आणि हार्दिक स्वागत केलं जात आहे सन्माननीय तुषारजी पाटील साहेबांचं. आम्ही त्यांना विनंती करतोय आपण स्थानपन्न व्हा आणि मॅचचा आनंद आपल्या मुख्य मंचावरून घ्यायचा आहे. चला, विनंती असेल श्री जागमाता रावळे संघ आपण त्वरित फील्ड अरेंज करून घ्या. टार्गेट सेट केले गेले 59 धावांचं. फैंसी 11 दमन और उनके साथ में अगला मुकाबला होगा ध्रुव 11 सात पार्टी के बीच में. अठ्ठा ग्रुप यांच्या माध्यमातून सुभाषजी कदम यांचं सुंदर डीजे वादन आणि त्यांना मिळत आहेत 100 100 रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त डीजे वादन. वळी आपण मॅच कडे 59 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. थोडंसं टेन्शन या ठिकाणी मंगलमूर्ती विराथन संघाच्या दिशेने, कारण एक विस्फोटक कॅमिओ बघायला मिळते. राहुल पटेल कुठे असतील प्लीज या. मिस्टर निहिल यांची जबरदस्त 44 धावाची विस्फोटक बॅटिंग केलंय आणि आपल्या गोलंदाजांना दिलाय सायकोलॉजी ऍडव्हान्टेज, मानसिक आधार धावांचा. बघूया दोन्ही संघाचे चाहते थोडसे टेन्शन मध्ये आहेत. कुठला संघ या ठिकाणी जिंकेल आणि कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. ओपनिंग पेयर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये जा. फिक्र के बादलों में चमक हौसलों की गवाना नहीं, कठिन होती है ख्वाबों की डगर, तुम बीच सफर में डर जाना नहीं. सीखना अपनी गलतियों से, कोशिशों से घबराना नहीं. कोई कितना भी भटकाए तुम्हें, मंजिल को, नजरों को मंजिल से हटाना नहीं. मंजिल तुमची, इथला चॅम्पियन बनणं हे आहे आणि त्यासाठी येणाऱ्या अडी अडचणीवर मात देणं हे तुमचं ध्येय असायला हवं आहे.
दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि वळूया लाईव्ह ऍक्शन कडे. तिथे दोन संघ सज्ज झालेले आहेत. श्री जागमाता रावली विपक्ष मंगलमूर्ती विराथन मधला बॅटल. 59 धावा सेव्ह करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. रखरखत्या उन्हामध्ये कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल आणि कन्सिस्टन्सी तुमच्याकडे असेल तर धावा सेव्ह होतील किंवा त्या बनवल्याही जातील. यासाठी बघायचंय मैदानाच्या आतमध्ये कुठला संघ या ठिकाणी चांगली स्ट्रॅटेजी यूज करतोय. फैंसी 11 उनके साथ में ध्रुव 11 सात पार्टी. काफी बड़ा मैच अगला मैच. 59 धावांचं टार्गेट. सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. रितेश आणि प्रणय महत्वाची जोडी आहे. क्षमता या दोन्ही फलंदाजाकडे 59 धावा बनवण्याची आणि त्यांच्या अगेन्स्ट 44 धावांची ज्याने विस्फोटक कॅमिओ खेळ आहे तोच निहिल दाखल झालाय पुनश्च संघाची जिम्मेदारी आपल्या मजबूत खांद्यावरती घेऊन. बेस्ट ऑफ लक. मॅच स्टार्ट. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेची 2 षटकं भरपूर महत्वाची आहेत. एका बाजूने फाउंडेशन बिल्ड करण्याचा प्रयत्न आहे, दुसऱ्या बाजूने त्यांना रोखण्याचा प्रयत्न आणि त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल चेंडू आणि फळी मधलं द्वंद्व कशमकश जगदोजहर. बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू. व्हेरी फर्स्ट बॉल. गुड स्टार्ट म्हणायला हरकत नाहीये. क्रीजचा चांगला उपयोग. जेव्हा तुमच्याकडे परिपक्वता येते त्यावेळेला तुमचे निर्णय तुम्ही ज्या मॅचेसचा तुमच्याकडे अनुभव आहे त्याचा फायदा कसा घेतात त्याच्यावरती तुमचं फ्युचर असतं त्या टुर्नामेंट मधलं. निहिलनं चांगला स्टार्ट दिलाय. वेग चांगला आहे. टप्प्यावरती नियंत्रण सुद्धा आहे. इट्स नो बॉल. दरम्यान आमचे जे प्रेक्षक आहेत लाडके प्रेक्षक वर्ग आहेत त्यांच्यासाठी एक बिग अपॉर्च्युनिटी आहे. प्रसाद किनी असतील, उदय करत असतील, स्वप्नील किनी, रुचित किनी आणि कुंदन किनी यांच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर झेल घ्या आणि 200 रुपये कमवा. 200 रुपये एका झेल मागे. व्हाईट बॉल. रिव्ह्यू घेतला गेलाय. बघूया या ठिकाणी थर्ड अंपायर. दरम्यान सन्माननीय आदरणीय अजयजी भोईर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5,000 रुपयाची भरीव देणगी येते. मंडळ त्यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करताना दानशूर असं व्यक्तिमत्व या विभागातील प्रत्येक स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करताना आपण बघतायत आणि तेच काम या ठिकाणी आदरणीय अजयजी भोईर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. रोख रक्कम 5,000 रुपयाची भरीव देणगी. व्हाईट बॉल. धावसंख्या बघायला मिळेल 2. नक्कीच ही स्पर्धा म्हटल्यानंतर आर्थिक सहाय्य भरपूर महत्वाचं आणि समाजामध्ये भरपूर प्रकारचे आमचे जे दाते आहेत पाठीराखे आहेत सातत्याने आम्हाला सहकार्य करताना सर्व दात्यांचे आम्ही ऋणी आहोत. चांगला चेंडू बॅट आणि पॅड मध्ये होता यावेळेला ऑन साइडला अलॉंग द कार्पेट एक्झिक्यूट केलाय. मिड विकेटचा खेळाडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये धावतोय आणि ते बॅकअप बघायला मिळत नाही. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 4. जबरदस्त बॅटल. 4 धावा स्कोर कार्ड वरती. मिस्टर नेहिल किनीकडे मोठी जिम्मेदारी आहे आणि तेवढीच मोठी जिम्मेदारी आपल्याला बघायला मिळते ती म्हणजेच रितेश कडे सुद्धा ऑन स्ट्राइकला बघायला मिळतोय. मिस टाइम की क्लिअर. वन्स बाउंस सीमा पार चौकार.
माननीय सो निलक्षी निनाद पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आले. मंडळ त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करतोय. सन्माननीय सुनीलजी राऊत सरांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. आणि इथे वन्स बाउंड सीमा पार येतोय चौकार. अतिशय सन्माननीय भूपेंद्र शंकर पाटील सरांच्या माध्यमातून 1111 रुपयाची भरीव देणगी. मंडळ त्यांचं या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करतोय. धाबा स्कोर कार्ड वरती 12 पुढचा चेंडू टॉस प्रोटेक्शन आहे मिड विकेट मध्ये. सिंगल कंप्लीट झालंय. दुसऱ्या धाब्याचा टेम आणि इथे काय घडलंय. दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण धावसंख्या 2 ने 14 वर पोहोचलंय. 14 धावा स्कोर कार्ड वरती. पहिलं षटक 1 चेंडूंचा खेळ आणि शेष आहे. 1 टू गो. इनिया 11 दमन, ध्रुव 11 सातपाटी. इसके बाद में एक बड़ा मुकाबला. दोनों टीमों के पास बेहतरीन बल्लेबाज गेंदबाज है. तो आने वाला पल तमाम क्रीड़ा प्रेमियों को एक अच्छी अपॉर्चुनिटी है. बेहतरीन क्रिकेट देखने के आसार नजर आएंगे नेक्स्ट मैच में. फिलहाल इस मैच की तरफ चलते हैं. अच्छी शॉट एक्स्ट्रा कवर्स में खेला है. लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद. सिंगल जरूर लिया. डबल की कोशिश भी मुकम्मल होती हुई. गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्कोर में इजाफा. ओवर की समाप्ति 16 रन सब बिना कोई नुकसान से. चलेंगे डीजे के पास और आएंगे बीच मैदान एसटी से. धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅक वरती हिमेश आलाय. फाउंडेशन चांगलं बिल्ड केलंय. मोमेंटम खूप चांगलं आहे मंगलमूर्ती विराथन संघाचं आणि ते कायम ठेवण्याची जिम्मेदारी प्रणय आणि रितेशकडे बघायला मिळेल. कन्सिस्टन्सी जी आपण म्हणतो ती जबरदस्त बघायला मिळते. कन्सिस्टन्सी इज अ वे ऑफ सक्सेस. कन्सिस्टन्सी इज अ की ऑफ सक्सेस अँड कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट दॅन परफेक्शन. आदरणीय सन्माननीय तुषारजी पाटील विद्यमान शिवसेना प्रमुख यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. विकेएम असा उच्चार केला जातोय. नाणेफेकीचा कौल जर आपण पाहिला तर इनाया 11 दमन या संघाने जिंकलेला आहे. टॉस जीता है आपने, क्या डिसीजन रहेगा आपका? फील्डिंग. टोटल अगर देखा जाए तो 5 ओवर का मैच है. तो जो विपक्ष टीम है उनको कितने रनों तक आप रोकने की कोशिश करेंगे? हाँ, 52-55 के बीच में रोकने की ट्राई करेंगे. और इसलिए आपके महत्वपूर्ण गेंदबाज? हाँ, वही जो रेगुलर बॉल हमारे टीम के वो दिन जो बॉलर थे वही है. कैसा लगा आपको एक जो मैनेजमेंट है यहाँ पे विकेएम ट्रॉफी का, क्या बताएंगे इसके बारे में? काफ़ी अच्छा टूर्नामेंट है और हमें अच्छा प्लेटफॉर्म मिल रहा है खेलने के लिए. तो थैंक यू आपको और कमिटी को भी. आपके मैच के लिए बहुत सारी शुभकामनाएं. दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर ध्रुव 11 सातपाडी संघाच्या संघनायक आमच्याशी जोडले गेलेले आहेत. अवधूत, गतवर्षी 23 फायनल्स, यंदाच्या हंगामामध्ये देखील खूप चांगला एकंदरीत स्टार्ट मिळालाय. या सामन्यासाठी जर नाणेफेक जिंकली असती तर काय डिसिजन घेतला असता? नक्की आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. मनाविरुद्ध 5 षटका आयडियल स्कोर? असं काही टार्गेट नाही ग्राउंडची, कारण हवाई चारी बाजूला फिरत आहे. जेवढा जास्तीत जास्त धावा होतील तेवढा हे करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. विकेएमच्या आयोजनाबद्दल 2 शब्द. नक्की सुरेख आयोजन आहे. यंदाच्या हंगामातील आपल्या पालघर डहाणू विभागातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. सुरेख आयोजन पाहायला मिळते आणि नक्कीच मी धन्यवाद व्यक्त करेल की त्यांनी पालघर डहाणू गट ठेवला. कारण आता बरेच टुर्नामेंट होत आहेत या ठिकाणी पालघर डहाणू गट नाही ठेवत आहेत कारण टीम होत नाही आहे. तरी मी आयोजकांना विनंती करेल की तुम्ही ठेवा. नक्कीच आता यावर्षी सुद्धा नवीन संघ तयार झाले आहेत आणि ते नक्कीच आपल्याला प्रतिसाद चांगला देतील.
शेवटचा आणि अंतिम एकच प्रश्न अवधूत, ज्या प्रकारे तू एक फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून सध्या कार्यरत आहेस सातपाडे संघामध्ये, तुला फॉलो करणारे अनेक ग्रामीण क्रिकेटर आहेत, परंतु तू इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कुणाला फॉलो करतोयस? माझा फेवरेट गोलंदाज अँडरसनच असणार आहे नेहमी, आणि जर कॅप्टनशिपमध्ये तर रोहित शर्मा. अवधूत, आपल्या देखील खेळासाठी मनपूर्वक शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशा आहे, नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकला गेलाय इनाया 11 दमन या संघाच्या माध्यमातून, आणि प्रथमतः 5 षटकांच्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. वळूया मॅच कडे. धावा स्कोअर कार्ड वरती 29. पुढचा चेंडू हिमेश राईट मोर द विकेट. ओ डाऊन द ग्राउंड, सेफ झोन, वन्स बाउन्सी मा पार येतोय चौकार. सन्माननीय तुषारजी पाटील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण बघतोय 2000 रुपयाची भरीव देणगी. मंडळ नक्कीच त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करतोय आणि त्यांना थँक्यू म्हणतोय. तेव्हा 33 स्कोअर कार्ड वरती हिमेश थोडासा एक्सपेन्सिव्ह ठरतोय. यावेळेला आडव्या बॅटने आय साईड थोडीशी डळमळीत होती. सिंगल कंप्लीट होईल आणि धावसंख्या पोहोचेल ती 34 वरती. हॅलो. सतत ज्यांच्या वाणीने, ज्यांच्या आवाजाने आपल्याला 5 दिवस मंत्रमुग्ध केलेले आहे असे आपले लाडके कॉमेंटेटर अजित पाटील यांच्यासाठी 18 ग्रुप यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी 18 ग्रुपचं धन्यवाद, आभार मानतोय. सवळी आपण थँक्यू. पुढचं चेंडू अप्रतिम ऑफ ड्राईव्ह बघायला मिळते. लॉंग ऑफला नयन पाटील आहेत. इथून मात्र आपण बघाल मॅच मध्ये थोडासा हवी होताना बॅटिंग संघ मंगलमूर्ती विरातन चांगला स्टार्ट दिलाय. धाव्या स्कोअर कार्ड वरती 35. 18-24चं इक्वेशन आहे. मॅच मध्ये पलटवार बघायला मिळेल का, तोही महत्वाचा आहे. 18 चेंडू 24 धावांची गरज. थोडासा टेन्शन मध्ये जागमाता रावळे संघ, श्री जागमाता रावळे संघ. त्याच्या मागचं कारण की ते खूप चांगली पार्टनरशिप बहरताना मंगलमूर्ती विराथन संघाचं कौतुक करावं लागेल. परंतु जर मॅच कडे बघितलं, महत्वाचा गोलंदाज त्यांच्याकडे अजूनही आहे आणि त्याचे जर या ठिकाणी गोलंदाजीमधला रिदम, त्यांची जर कन्सिस्टन्सी चांगली राहिली, मॅच मध्ये नक्कीच ट्विस्ट किंवा मॅच ही चांगल्या दिशेने घेऊन जाण्याची क्षमता ज्या गोलंदाजाकडे, तोच गोलंदाज म्हणजेच नयन पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालाय. हा असा गोलंदाज आहे की ज्याच्याकडे भरपूर क्षमता आहे मॅचला फिरवण्याची. त्यांचे जे 12 चेंडू आहेत ते 12 चेंडू भरपूर महत्वाचे असतील मंगलमूर्ती विराथन संघासाठी आणि भरपूर महत्वाचे असतील श्री जागमाता रावळे संघासाठी. तर बघायचं आहे कमबॅकिंग ज्याला म्हटलं जातं, पलटवर ज्याला म्हटलं जातं, तो इथे करतील की अविरतपणे जी प्रणय आणि रितेशची बॅटिंग चाललंय ती तशीच चालू राहील. हे बघण्यासाठी तुम्ही बघत राहा, ऐकत राहा. विकीएमचा यंदाचा स्वर्णमहोत्सवी वर्ष आणि स्वर्णमहोत्सवी चषक. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला एक्झिक्यूट केला गेला आहे. चांगलं शतरक्षण तिथे सिंगल कंप्लीट झालंय आणि दुसरी धाव इथे घेण्याचा प्रयत्न यशस्वी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या पोहोचेल 37. सावध भूमिका प्रणय आणि रितेश यांचा आणि गरज आहे समय की मांग वक्त का तकाजा उसी हिसाब से बल्लेबाजी होनी चाहिए. आणि हा क्लास आहे. मी म्हटलं होतं आपल्या गोलंदाजाकडे क्लास आहे. गमों की रात आई है तो खुशियों की सुबह भी होगी, माना रूठी बैठी है किस्मत पर भाई एक दिन सुलह भी होगी. तो प्रयास है ना वो करने चाहिए. एक अच्छी गोलंदाजी. पुढचा चेंडू आणि या वेळेला मिस टाइम. गडी बाद. पलटवार करणारा हा गोलंदाज आहे. मी का प्रशंसा केली, कारण त्याची जी क्षमता आहे आणि इथे विकेटचं पतन होताना एसटीच आहे. सत्कीर्तीचे पुरुष ते परमेश्वराचे अंश, धर्म स्थापनेचा हव्यास तेथेची वसे. श्रीहरी श्रीहरी. ओळी आपण मैदानाच्या आतमध्ये धावा स्कोर कार्ड वरती 37. 22 ची गरज आहे आणि चेंडू शेष आहेत ते 15. न्यू मॅन दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. नयन. भरपूर क्षमता आहे नयनकडे.
मॅच विनर खेळाडू आहे. नयनला मात्र आपले 100% द्यावे लागतील मंगलमूर्ती विराथन संघासाठी, कारण समोरच्या गोलंदाजाला या ठिकाणी सूर गवसलाय, लेंथ लाईन मेंटेन करतोय आणि नवीन फलंदाज आलाय त्यांच्या समोर नयन. बॅटल रंगणार आहे. भरपूर चांगले खेळाडू आहेत आपले सफाले विभागातील आणि ते बॅटल असंच आकर्षणाचं केंद्रबिंदू बनावं आणि VKMची ही स्पर्धा सातत्याने अशीच पुढे जावी. बघूया. नयन तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ज्याच्याकडे लेग ब्रेक खूप जबरदस्त बघायला मिळाला. 15 चेंडू 22 ची गरज. नयन गोलंदाजी ट्रॅकवर, आडव्या बॅटने चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. आपल्या फॉलो थ्रू में धावतायत तिथे हार्दिक. आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? चुकी झालंय, चुकीला माफी नाहीये. गरज होती का? हाही एक प्रश्नचिन्ह आहे. कॉन्सन्ट्रेशन थोडस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय कमी होताना मंगलमूर्ती विराथन संघाचा STचे. फलंदाज चुका जर करेल, प्रेशर मंगलमूर्तीकडे नक्कीच जाईल. शैलेश आलाय. महत्वाच्या प्रेशर मॅच मध्ये जो प्रेशर हँडल करेल तोच परिपक्व खेळाडू. आपल्यामध्ये काय आहे आणि आपण सिंगल रन्स करता विकेट देतोय, आपल्याकडे क्षमता आहे, आपण एका षटकामध्ये 3 षटकार मारू शकतोय, परंतु एक धाव घेण्याच्या मोहामध्ये नयन इथे बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये गेल्यावर आता मात्र नयन पाटील कशी गोलंदाजी करेल. चेंडू शेष आहे त्यांच्याकडे 2 या षटकातील आणि समोर आहे तो प्रणय. ओहो, एक खासियत है भाई इस गेंदबाज की, नचाते हैं वो बल्लेबाज को, घुमाते गेंद और फिंगर रोल करते हैं. नयन पाटिल की गेंदबाजी को परखना अगर है तो आपको काफी बेहतर कंसंट्रेट करना होगा. और नयन की जो ये मैजिक स्पेल है ना, इस मैच में थोड़ा सा श्री जागमाता रावले को लाती हुई उस मैच को थोड़ा सा आगे ले जाती हुई. क्या कहने नयन, काबिल तारीफ, बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा, मैरिटोरियस गेंदबाजी. इस बार भी मजबूर किया स्विच हिट और प्रणय जैसा सेट बल्लेबाज भी बैक टू द पवेलियन. संकट के काले बादल मंडराते हुए मंगलमूर्ति विराथन के ख्यामे की तरफ STजे. बारा चेंडू 21 ची गरज. पाणी घेऊन जा. जबरदस्त मॅच. 12 चेंडू 21 धावांची गरज. 350 वर्षापूर्वी राजमाता जिजाऊंच्या कुशीत छत्रपती शिवराय जन्माला आले आणि खऱ्या अर्थाने आपण बघतायत की ज्या पद्धतींचा त्यांचा जो प्रवास आहे आदर्शवत, जगावर आदर्शाची छाप पडणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि मैदानामध्ये आपण बघतोय जबरदस्त कामगिरी नयन पाटील यांची. 12 मध्ये 21 ची गरज आहे आणि तुषार आणि शैलेश कडे जिम्मेदारी आहे. एका बाजूने जर आपण बघितलं दोन्ही फलंदाज नवीन आहेत आणि गोलंदाज तुझा त्यांच्या अगेन्स्ट कुठला आहे हे बघावं लागेल. तर गोलंदाज आहे या ठिकाणी हार्दिक घरत, तोही नवीन. थोडंसं आपण एक सत्कारकडे जाऊया. खरोखरच आपल्याला गेली 5 दिवस आपल्या आवाजाच्या जोरावर आणि आपल्या विशेष शैलीच्या जोरावर जे खेळाचं उत्तम वर्णन करत आहेत आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं काम जे करत आहेत ते आपले माननीय अजित पाटील यांना, खास आमचे किरण पाटील सर यांना त्यांची कॉमेंट्री खूपच आवडलेली आहे आणि ते मंत्रमुग्ध झालेले आहेत आणि त्यांच्याकडून एक प्रेमाची भेट आलेली आहे. मी किरण पाटील सर यांना विनंती करतोय की आपणच ते बक्षीस द्यायचं आहे त्यांना. अजित पाटील, खरोखर सुंदर अशी वाणी आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं काम अजित पाटील करत आहेत. आमच्या सरांकडून त्यांना एक छोटीशी प्रेमाची भेट.
धन्यवाद. ओके. सो थँक्यू प्राध्यापक किरणजी पाटील सरांचे आम्ही आभारी आहोत. आमच्या कलागुणांना वाव देण्याचं ते काम करतात, त्यासाठी स्पेशली थँक्स. इथे आणखीन एक चांगला चेंडू आहे, धावसंख्या 1 पुढे जाईल आणि स्थिरावली गेली ती 39. आता चेंडू तुमच्याकडे आहे ते 11 आणि 20 ची गरज. जबरदस्त मॅच, अतिशय चांगल्या स्थितीमध्ये मॅच जाताना आपण बघतोय. हार्दिक गरतकडे जिम्मेदारी, तेवढी जिम्मेदारी तुषारकडे आहे, शैलेशकडे आहे. सफाळ्या विभागातील नामवंत संघ एकमेकाशी स्पर्धा करताना. ओ यावेळेला बॅट बॉलचा कॉल, एक्स्ट्राच्या रूपाने सिंगल पुढे जाईल आणि धावसंख्या पोहोचली ती 40 वरती. 5 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत. श्रीचाग मध्ये रावळी संघासाठी रायटा मुहूर्त विकेटचा मारा करताना हार्दिक गरत आडव्या बॅटने चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण झालाय, आशिष तिथे आहेत, थ्रो करतील तद्वर दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि पोहोचले 42. 10-17चं इक्वेशन. 10 चेंडू आणि 17 धावेची गरज. रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चल के समंदर भी आएगा. बघूया गोलंदाजी ट्रॅकवर हार्दिक. पुढचा चेंडू ओ यावेळेला ऑफ करण्याचा प्रयत्न, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट होत नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचली ती 43 वर. 16 ची गरज. 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. हृदयाचे ठोके वाढतायत, कुतूहलाचं साम्राज्य मनामध्ये निर्माण होते. चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व कोणाच्या बाजूने जाईल म्हणून या ठिकाणी संपूर्ण क्रीडा रसिकांच्या नजरा व्हीकेएमच्या या सुंदर आयोजनाकडे लागल्यात. पुढचा चेंडू, गतीला परिवर्तन, परंतु ओ हो जबरदस्त फिल्डिंगचं प्रात्यक्षिक आपण बघतायत. आणि नक्कीच या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये चेक केलं जाईल, मनामधले डाऊट क्लिअर केले जातील की नक्की काय घडलंय. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे प्रसाद किणी असतील, उदय घरत असतील, स्वप्नील किणी असतील, सचिन किणी आणि कुंदन किणीच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर झेल घ्या आणि 200 रुपयाचा पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. कालच्या दिवसामध्ये मला वाटते 5-6 जणांनी तो झेल घेतला होता आणि खूप एन्जॉय केलं क्रिकेट. आजही त्याच पद्धतीचा झेल तुम्ही घ्या आणि 200 रुपयाचे मालक बनण्याची बिग अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे असेल. दरम्यान आपण बघतायत ब्लूरूप हॉटेल कडनं मंडळाला 5000 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करतायत. आणि आम्ही सचिनजी भोईर सरांना विनंती करतोय, सचिनजी भोईर साहेब आपण या आपल्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय.
आणि आपण बघताय भगवमय वातावरण, भगवे बॅनर्स आपल्याला दिसत आहेत. त्याच्यावरती जर चेंडू तुमचा डायरेक्ट हिट होऊन आदळला, सेव आणि षटकार सेव्ह केला गेलाय. धावसंख्या आपल्याला पंच किती धावा मैदानाच्या आतमध्ये? सिंगल एकच. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचलंय 44. अजूनही जर आपण बघितलं तर 15 धावांची गरज येणारी चेंडू आपल्याला बघायला मिळतील ते 8 चेंडू आणि 15ची गरज. अतिशय सुंदर असं दृश्य. भगव्या बॅनरवरती जर चेंडू आत इथे जर जातोय तर 500 रुपयाचं पारितोषिक. तर आपण बघतायत या ठिकाणी चेंडू शेष आहे ते आपल्याकडे 8 आणि 15ची गरज. 8 चेंडू आणि 15ची गरज बघायला मिळेल. चांगलं वैभव पाटील यांची बिर्याणी या ठिकाणी रेडी आहे. ज्यांना कोणाला आस्वाद घ्यायचा असेल आपण घेऊ शकताय. 100 रुपयाला बिर्याणी असेल. 8 चेंडू आणि 15ची गरज आहे. धावसंख्या बघायला मिळते ती 44. पुढचा चेंडू हार्दिक तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट होताना धावसंख्या 40 वर पोहोचले. 45 सॉरी. 7 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. चांगली गोलंदाजी हार्दिक यांच्याकडनं अजूनपर्यंत बघायला मिळते. 7 मध्ये 14ची गरज. 200च्या स्ट्राईक रन रेटने धावा बनवायच्या आहेत. पुढचा चेंडू घेऊन तयार हार्दिक घरत, गोलंदाजी ट्रॅकवर. आणि यावेळेला शॉर्ट बॉल भिरकावून दिलाय. वाईडिश लॉंगांच्या डोक्यावर नेतोय षटकार. आता 6 चेंडू आणि 8 धावींची गरज एसटीचे. सन्माननीय सचिन भोईर साहेबांचं शुभ आगमन झालं. वेलकम सर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 6 मध्ये 8ची गरज. जर सामना टाय झाला, समान स्थितीमध्ये झाला तर सुपर ओव्हर तुम्हाला खेळायला मिळेल. 6 चेंडू 8 धावेची गरज. चला फील्ड अरेंज करून घ्या. मिस्टर नयन गोलंदाजी ट्रॅकवरती. 6 चेंडू 8ची गरज. चला श्री जागमाता रावळे संघ आपण फील्ड अरेंज करून घ्या. 6 चेंडू 8 धावेची गरज. षटकार मारत मंगलमूर्ती संघानं या ठिकाणी खूप चांगली कमबॅकिंग केले. शांतपणे मात्र फलंदाज शैलेश या ठिकाणी षटकार मारत कमबॅकिंग करतायत. आता 6 मध्ये 8ची गरज. नयन पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे. बॅटल रंगणार. बघूया कशा पद्धतीचे फील्ड सजवतायत. चक्रीव कशा पद्धतीने सजवतायत. चक्रीव तो सारे अपने रस्ते आज भी सच और कल भी सच था. आणि तेच इथे बघायला मिळेल. मिस्टर नयन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर येतो तुषार. 6-8. फील्ड मात्र नयन सजवताना बॅटल वाढते. हृदयाचे ठोके वाढतायत. आणि स्लॉट मध्ये चेंडू. सुंदर झेल. तुषारच्या खेळीला लागतो. फुल स्टॉप. पूर्ण विराम. फलंदाज बाद. 5 मध्ये 8ची गरज. व्हॉट अ मॅच. न्यू मान मैदानाच्या आतमध्ये
रोहित जाईल. रोहित मैदानाच्या आतमध्ये जाताना 5 मध्ये 8ची गरज. जबरदस्त मॅच. 5-8, 5 चेंडू 8 धाबा. चला श्री जागमाता रावळे संघ आपण फील्ड अरेंज करा आणि बॅट्समन जा. 5 चेंडू 8 धावा. तुषारांचा प्रयत्न खूप चांगला होता. बॉल हवेमध्ये गेला आणि तिथे मात्र ते झेल बाद बघायला मिळतात. अप्रतिम बॅटल मैदानाच्या आतमध्ये. एक क्लास काय असतो टुर्नामेंटचा, क्लास काय असतो, तुम्ही जी गुणवत्ता आत्मसात केली तिचा एक परिपूर्ण उदाहरण. मंगलमूर्ती विराटन एक मातबर संघ आणि तेवढ्याच ताकदीचा संघ श्री चाकमाता रावळे संघ. चला फील्ड अरेंज करा. आपण वारंवार अनाउन्समेंट करायला लागते, याची नोंद घ्या. जबरदस्त मॅच. इथे मात्र सामोरे जावं लागेल आपल्या फ्युचरला. Accept your past without regret, handle your presence with confidence and face your future without fear, असं म्हटलं जाते. बघूया. 5 चेंडू आणि 8ची गरज. पुढचा चेंडू. नयन पाटील. ओ माय गॉड, फुलटॉस होता. संधी होती इथे आणि त्या संधीचं सून करता येत नाहीये. शैलेश ज्याने एक सुंदर षटकार मारलाय. 4 मध्ये 7ची गरज आहे. जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच आहे. दोन्ही संघ अतिशय क्लेवर क्रिकेट खेळतात. 4-7 आणि हृदयाचे ठोके एवढे जास्त वाढलेले आहेत की केलवा रोड स्टेशन कडनं जाणारी ट्रेन आज बर्नेपाडा मार्गाने जाते की काय, एवढी जी धगधग आहे तिथे जाणवते. बघूया. साइड स्क्रीन वरून बाजूला व्हायचं. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. आपण अनाउन्समेंट करतोय. 4 मध्ये 7ची गरज. शैलेश कडे नजर आहे सर्वांच्या. मिस्टर नयन तयार गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला चेंडू बघायला मिळतोय. ऑन साइडला चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण. आता येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत ते 3 आणि धावा बनवायच्या त्या 5. आणि जर चेंडू मैदानाच्या आतमध्ये फुटला, जर विकेट गेला तर विकेट, रन्स आल्या तर रन्स. आपण पहिल्या दिवसापासून अनाउन्समेंट करतोय म्हणजे त्या 2 धावा आलेल्या ते 2 धावा ऍड होतील याची नोंद घ्या. 3 मध्ये सन्माननीय अशोकजी गिडी सरांना आम्ही विनंती करतोय या पण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. चला प्लीज फील्ड अरेंज करा. आपण पहिल्या दिवसापासून अनाउन्समेंट करतोय.
सन्माननीय सचिन भोईर साहेबांचा आपण शुभ सन्मान सन्माननीय जयेश जी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतायत. अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. आणि सन्माननीय अशोक जी किणी साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. जयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते या सन्माननीय अशोकजी किणी साहेब आपला शुभ सन्मान या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि मायेचं पुष्पगुच्छ दिले जाते. वेलकम. चला जो निर्णय असेल लवकर कळवायचा आहे. आपण जे 4 दिवस क्रिकेट खेळत होता इथे त्याच्यामध्ये वारंवार तुम्ही क्लिप बघू शकाल. आपण अनाउन्समेंट केलेलं आहे. चेंडू जर मैदानाच्या आतमध्ये राहायला फुटला असेल कॅच घेतला तर फलंदाज बाद आणि त्याच्यावरती जेवढ्या धावा येतील ते आपण काउंट करतोय. परंतु आता मैदानामध्ये एक्झॅक्ट काय घडले ते आपल्याला पंचच सांगतील. आपण रूल्स 4 दिवस तेच फॉलो करतोय परंतु तिथे काय घडलंय ते बघावं लागेल.
मंचाच्या समोर गोंधळ थोडासा कमी करा प्लीज. प्रेमळ निवेदन असेल, आपल्याकडे जागा अवेलेबल आहे. प्लीज अवधूत थोडस मुख्य मंचाच्या समोर बाजूला व्हायचं.
चला फील्ड अरेंज करून घ्या. आणि इथे 2 धावा आपल्याला बघायला मिळतील. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 5 रनची गरज. थोडस आणि जी आमच्या मुख्य मंचावरती येण्याची जी पायरी आहे ती रिकामी करायची. प्लीज मंचाच्या समोर कुणीही बसू नका प्लीज. एक प्रेमळ निवेदन. 3 चेंडू आणि 5 ची गरज. आता फील्ड सेट करायचे प्लीज विनंती असेल. थोडासा उशीर झाला इथे या मॅच साठी, परंतु पुनश्च आपण जातोय मैदानाच्या आतमध्ये आणि पॅव्हिलियन मध्ये बसायचंय. मंगलमूर्ती विराथन आपल्याकडे पॅव्हिलियन नसेल तर खाली करून द्या. इतर जे खेळाडू बसलेले आहेत मंगलमूर्ती संघाला चेअर उपलब्ध करून द्यायचे आहेत प्लीज. खेळाडू कक्षा ज्या संघाची बॅटिंग असेल त्यांच्यासाठीच आहे आणि मंगलमूर्ती संघ आपण बसून घ्या. खुर्च्या अवेलेबल करून घ्या. कमिटी मेंबर्स तिथे जा. अशोकची सकाराम किणी साहेबांच्या शुभ असते 1111 रुपयाची रोख रक्कम भरीव रक्कम या ठिकाणी मंडळाला येते देणगी स्वरूपात. मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करते. 3 चेंडू 5 ची गरज. शैलेश ऑन स्ट्राईक. नयन तयार गोलंदाजी ट्रॅकवर. 3 चेंडू 5 धावांची गरज. बघूया शैलेश समोर. नयन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ब्लॉक मध्ये मारा बघायला मिळतोय. डॉट बॉल. 2-5. 2 चेंडू 5 ची गरज. जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर याची नोंद घ्यायची आहे. सुपर ओव्हर खेळवली जाईल. मॅच जर टाय झाली, स्कोर जर समान झाला तर या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर बघायला मिळेल. 5 धावा बनवल्या तर मंगलमूर्ती विराथन जिंकेल. 5 धावा वाचवल्या तर मात्र आपण बघू शकाल की श्री जागमाता रावळे संघ विजयाच्या समीप जाईल. 2 मध्ये 5 ची गरज. नयन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतात. पुढचा चेंडू घेऊन नयन. यावेळेला वेगवान मारा. पंचांचा संकेत आहे इथे व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा कॉल आपल्याला बघायला मिळतोय. 2 चेंडू 4 ची गरज. 2 चेंडू 4 धावेची गरज. नयन तयार गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणि ते फुल टॉस लॉंग ऑनला क्लिअर केलंय. षटकार. चला मंगलमूर्ती विराथन संघ विजयी झालेले आहेत आणि चला तुमचा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये आपण साजरा करायचा. नेक्स्ट मॅच ज्या संघाचं क्षेत्ररक्षण असेल त्वरित फील्ड अरेंज करून घ्या.